मराठवाड्याची लेक शरद पवारांच्या घरात सून म्हणून आली असं धनंजय मुंडे यांनी म्हटले। निवडणूक लढवतात म्हणून सुनेत्रा पवार परक्या झाल्या। धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना हा सवाल विचारलाय। राजकीय दृष्टिकोनातून अजितदादांचं कुटुंब वेगळं झालंय, शरद पवारांच्या विधानाचा अर्थ चुकीचा घेतलाय असं यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी म्हटलंय। आमच्या मराठवाड्याची लेक बारामतीच्या पवारांच्या घरात सून म्हणून आली आणि लोकसभेच्या निवडणुकीला उभी राहिली की ती मात्र परकी होते। हे मराठवाड्याच्या या भावाला लक्षात येणार म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय, हे काय चाललंय। पण वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातलं, या बारामती तालुक्यातले बाजीराव पाटील दत्तक म्हणून तेरला गेले आणि त्या बाजीराव पाटलांच्या पोटी पदमसिंह पाटील आणि सुनेत्रा ताई जन्मी आल्या। फक्त दत्तक म्हणून तिकडे गेल्या, पण सुरुवातीच्या लेख कुठल्या आणि तीच लेख सून म्हणून आली की परकी झाली। अजितदादा आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 मुलं, काकी, हे 4 जण आता वेगळी राजकीय दृष्टिकोनातून झाले, भाजप बरोबर गेलेले आहेत। त्यामुळे त्यांनी प्रतिगामी विचार हा स्वीकारलेला आहे। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे 4 आता वेगळे झालेत, नाही तर बाहेरचे झालेले आहेत। हे दादासाहेबांना म्हणायचं होतं। आता दादा म्हणतात त्या गोष्टी भावनिक करू नका। आता तुम्हीच सर्वजण भावनिक करत असाल, त्याच्यावर राजकीय पोळी भाजत असाल तर याला कुठं काय आपण म्हणायचं। 2019ला पवार साहेबाच्या संमतीनं पहाटेची शपथ मी साक्षीदार आहे आणि मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग सुद्धा कुणी करू शकतो, माझी तयारी आहे। तिथे दादांना तोंडावर पडला, दादा खलनायक झाले, पण आजपर्यंत जीवनात ब्र शब्द दादानी काढला नाही का? दादाला हृदय नाही, दादाला माणूस म्हणून जगायची संधी नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने दादांना वाकड्या नजरेने बघावं, खलनायक म्हणून बघावं, यासाठी फक्त राजकारण केलं गेलं। जो वडीलधाऱ्याला सोडतो, जो वडिलाला सोडतो, जो नात्याला सोडून सत्तेत जातो, सत्याची जागा सोडून असत्तेकडे फक्त स्वार्थासाठी जातो, तो कधीही हिरो नसतो, त्याला विलनच मानलं जातं। अजितदादांच्या आसपासचे नेतेत ना कानाला लागून दुर्दैवाने अजितदादांना विलन कोणी बनवलं असेल तर ह्याच 4-5 लोकांनी बनवलं। एक असा व्यक्ती जो उद्या जाऊन पुरोगामी विचाराचा मुख्यमंत्री बनू शकला असता। आज 9 सीट ऐवजी फक्त 4 सीट मिळतात आणि त्यासुद्धा त्यातलं एक सुद्धा निवडून येणार नाही।